नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुर्गा अभिषेकला समजावून सांगत असते की अभिषेक, माझं तुझ्यावरती खरंच प्रेम आहे. मला दादासाहेबांचा सूट घ्यायचा होता, पण तुझ्या प्रेमाखातर मी माझ्या हेतूकडे कानाडोळा करायला सुद्धा तयार झाले होते. तुला खोटं वाटत असेल तर तू गौरीला विचार, गौरीला सगळं काही माहितीये. तर अभिषेक म्हणतो, बास, मला आता काही ऐकायचं नाही. एवढं सगळं होतं तर तुम्हाला हे आधीच का नाही सांगितलं? तर दुर्गा म्हणते की मी तुला सांगायचा प्रयत्न केला होता, पण ते मला सांगता आलं नाही. तर अभिषेक म्हणतो, बाद झाला, आता जास्त काही बोलू नकोस. आपल्यातलं नातं आता सगळं काही संपलेलं आहे. आता आपलं पहिल्यासारखं नातं होऊ शकत नाही. पुढे अजिंक्यला दमयंतीचा फोन येतो. अजिंक्य म्हणतो, कशाला मला फोन केलास? तुला सांगितलं ना मला फोन करायचा नाही. तर दमयंती म्हणती, एवढं काय झालं चिडायला? फोन नाही करणार आता. आता आपण डायरेक्ट समोरासमोर भेटणार. तर अजिंक्य म्हणतोय, मला नाही तुला भेटायला इंटरेस्ट. तर दमयंती म्हणते, पण मला आहे ना इंटरेस्ट समोरासमोर भेटायला. आता मी तुमच्या घरात येणार आहे. मला नाही लाज वाटत लोकांना सांगायला की आपल्यातलं काय नातं आहे ते. आता मी तुमच्या घरी येऊन सांगणार आहे की आपल्यात काय नातं आहे ते. तर अजिंक्य म्हणतो, मी नाही तुला घाबरत. माझ्या अंगामध्ये मोहित्यांचं रक्त आहे. तू काय माझं वाकडं करणारीस? तुला मोहित्यांनीच उभं केलेलं आहे. तर दमयंती म्हणते की अजिंक्यराव, तुम्ही अजून मला पुरतं ओळखलेलं दिसत नाहीये. 14 वर्षापूर्वी काय घडलं होतं ते चांगलं आठवतंय ना? एकाचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं होतं. मित्रांनो, हीच ती दमयंती आहे. तिने दुर्गाचे वडील विश्वासराव देशमुख यांच्यावरती बलात्काराचे आरोप लावले होते. तर अजिंक्य म्हणतो, चांगलंच आठवतंय मला काय घडलं होतं ते. आणि मी असेपर्यंत तू मोहित्यांचं काही वाईट करू शकणार नाहीस. तर इकडे दुर्गा ही अभिषेकला कन्व्हिन्स करत असते की मी तुला सगळं काही आधीच सांगण्याचा प्रयत्न केला होता. तुला आठवतंय का अभिषेक, लग्नाआधी मी तुला एक व्हॉइस नोट पाठवली होती. त्यावरती तू बोलला होतास की हो, ती मी ऐकली आणि मला सगळं काही माहिती, असं तू देखील तू म्हटला होतास. तर अभिषेक म्हणतो, मला अशी कोणती व्हॉइस नोट आली नव्हती. आली असती तर तेव्हाच आपल्यामध्ये वाद झाला असता. तर दुर्गा म्हणते, ती तू ऐकली नाहीस, पण ती अजिंक्य दादाने ऐकली. अभिषेक म्हणतो, आता अजिंक्य दादाचा काय संबंध यात? तर दुर्गा म्हणते की जी व्हॉइस नोट मी तुला पाठवली होती त्यामध्ये मी सगळं काही माझ्या बद्दलचं सत्य सांगितलं होतं. मी माझ्या वडिलांबद्दलचं सगळं काही तुला त्यामध्ये सांगितलं होतं. ही व्हॉइस नोट अजिंक्य दादांनी ऐकली आणि त्यांनी ती परस्पर डिलीट केली. तर अभिषेक म्हणतो, तू आता नवीन काहीतरी स्टोरी बनवायला लागलीस दुर्गा. तर दुर्गा म्हणते, नाही अभिषेक, हे सगळं मला लग्नाच्या 2 मिनिट अगोदर कळलं. लग्नाच्या अगोदर सुद्धा मी तुला सांगायचा प्रयत्न केला, पण मला ते जमलं नाही. मी तुला काही फसवलं नाहीये अभिषेक. मी तुला सगळं काही सांगायचा प्रयत्न केला होता. तर अभिषेक म्हणतो, आता मला काही ऐकायचं नाहीये. मी तुला शांतपणे सांगतोय की तू आता इथनं निघ. नाही तर माझा उद्रेक होईल आणि काहीतरी विचित्र होऊन बसेल दुर्गा. त्यामुळे मी तुला शांतपणे सांगतोय की आता तू इथून निघ. असं म्हटल्यावरती दुर्गा तिथून जाते. इकडे साळुंके पोलीस यांनी शांताराम गवसे याला पकडून आणलेलं असतं. त्यांनी त्या कोठारात डांबून त्याला मारहाण चालू केलेली असते. ते त्याला म्हणत असतात की खरं सांग, तू दादासाहेबांना तो व्हिडिओ का पाठवलास? तर शांताराम गवसे सांगत असतो की मी कोणताही व्हिडिओ दादासाहेबांना पाठवलेला नाही. मी असलं काही करत नाही. मी एक साधा माणूस आहे. शेतकरी माणूस आहे. हो, माझा भाजीपालाचा धंदा आहे. तर शाळुंके त्याच्यावरती चिडतो आणि म्हणतो, साधा माणूस आहेस, भाजीपाल्याचा धंदा करतोस आणि हे असले पण उद्योग करतोस का तू? हा, व्हिडिओ पाठवायचा आणि ब्लॅकमेल करायचं, हे असले धंदे करतोस, असं म्हणून तो त्याला मारहाण करत असतो. तेवढ्यात अमय येतो. अमय म्हणतो की साळुंके थांबा, मी आलोय. असं म्हणत अमय त्या शांतारामला तो कागद दाखवत म्हणतो की हा बघ नंबर, हा तुझाच नंबर आहे ना? तू का व्हिडिओ पाठवला दादासाहेबांना सांग. तर शांताराम म्हणतो की मालक, मी कोणालाही व्हिडिओ पाठवलेला नाहीये. मला पैशांची नोंद होती. त्यामुळं एका माणसानं मला सांगितलं होतं की सिम कार्ड तुझ्या नावावरती घे. त्या बदल्यात त्यांनी मला 20,000 रुपये दिले होते. मला काय माहिती तो पुढे जाऊन असलं काही करेल. तर अमय चिडूनच म्हणतो की लवकर सांग की तू का केलंस आहे सगळं हे, नाहीतर जीवाला मुकशील. दादासाहेबांशी घेतलेला पंगा तुला परवडणार नाही. तर शांताराम म्हणतो, मालक, मी गरीब माणूस आहे, साधा माणूस आहे, मी असलं काही केलं नाही. अहो, रस्त्याने जाताना तो माणूस मला भेटला. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता. तो मला म्हटला की हे 10,000 रुपये घे आणि सिम कार्ड विकत घेतल्यानंतर मी पुढचे पैसे तुला देईल, असं म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं. त्याच्यामुळे मी सिम कार्ड विकत घेतलं आणि त्यानंतर त्यांनी मला उरलेले 10,000 रुपये दिले. मला नव्हतं माहित तो पुढे जाऊन असलं काही करेल. तर अमय म्हणतो, कोण माणूस होता? तुला कुणी सांगितलं होतं सिम कार्ड घ्यायला ते सांग. तर शांताराम म्हणतो, अहो साहेब, तुम्हाला सांगितलं ना मी, की त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. तो माणूस कोण होता, काय होता मला काहीच माहित नाही. तो रस्त्यातच मला भेटला होता. तर अमय म्हणतो, तू असा तोंड उघडणार नाहीस. साळुंके, याला इथंच खितपत पडू द्या. जोपर्यंत हा काही बोलत नाही तोपर्यंत याला इथंच सडू द्या, असं म्हणून अमय तिथून निघतो. शांताराम अमयचे पाय धरतो आणि तो म्हणतो की मालक, मला याबद्दल काहीच माहित नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो, मी साधा माणूस आहे. पण अमय काही न ऐकता तिथून निघून जातो.
पुढे अमय हे सगळं जे काही घडलं ते दादासाहेबांना सांगायला चाललेलं असतो. त्यावेळेस तिथे ईशा त्याला अडवते आणि म्हणते की "अमू, एक मिनिट, तू कुठे निघालायस?" तर अमय म्हणतो की "मी दादासाहेबांकडे चाललोय. मला जरा महत्वाचं त्यांच्याशी बोलायचंय." तर ईशा म्हणते "तू करिअर स्विच केलंयस का? आजकाल खबरी द्यायची कामं करतोयस तू." तर अमय म्हणतो "असं नाहीये ईशा." तर ईशा म्हणते "तू जरी मला सांगितलं नसलं तरी ते सगळं दिसतं ना की तुझं काय चाललं आहे ते." तर अमय म्हणतो "प्लीज ईशा, हे सगळं काही मी जे करतोय ते आपल्या घरासाठीच करतोय. तुम्ही फक्त सगळेजण ओरडतात की ती तू खरी दुर्गा नाहीये. पण ती खरी दुर्गा आहे का नाही त्याचा शोध मी लावतोय. उलट तुला माझ्यावरती प्राऊड फील व्हायला हवं की मी सगळं करतोय." तर ईशा म्हणते "तू का करतोयस? तिचा नवरा आहे ना, अभिषेक आहे ना, तो करेल ना सगळं काही. तुला करायची काय गरज आहे?" तर अमय म्हणतो "अभिषेककडून अपेक्षा करणंच चुकीचं आहे." मग ईशा म्हणते "मग तू तरी का करतोयस? दे ना हे सगळं सोडून. मला नाही आवडत की माझ्या नवऱ्याने हे असल्या गोष्टी काही केलेलं. आणि मी तुला एवढंच सांगायला आले की आता मला या घरामध्ये राहायचं नाहीये." तर अमय म्हणतो "तू मला आता परत धमकी द्यायला आलीस का लंडनला जायचंय?" तर ईशा म्हणते "लंडनला नाही, डिव्होर्ससाठी मी तुला सांगते. तू जर आता हे सगळं काही सोडून माझ्यासोबत आला नाहीस, तर मी तुला डिव्होर्स देईल. पुढे तुला काय करायचंय ते तू बघून घे." असं म्हणून ईशा तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे अजिंक्य दमयंतीच्या फोन कॉलचा विचार करत असतो. तो म्हणत असतो की दमयंती आतापर्यंत एवढ्या मोठ्या आवाजात कधी बोलली नाही. आता ती एवढ्या मोठ्या आवाजात का बोलतीये? खरंच ती स्वतःहून बोलतीये का तिला कुणीतरी बोलायला भाग पडते? तेवढ्या तिथे अवंतिका चहा घेऊन येते आणि ती म्हणते "हे घ्या चहा." तर अजिंक्य म्हणतो की "नकोय मला." अवंतिका म्हणते "हे काय आता? तुम्हीच मला सांगितलं होतं चहा घेऊन ये, म्हणून मी चहा घेऊन आली. आता घ्या हा चहा आणि प्या. इथून पुढे स्वतःची कामं स्वतः करायची. मला सांगायची नाही. मी काय तुमच्या हाताखालची नोकर नाहीये आणि दुसऱ्यांचा राग हा माझ्यावरती काढायचा नाही." तर अजिंक्य म्हणतो "तुझा चेहरा जरी दिसला तरी सुद्धा मला राग येतो. माझ्यासमोर येत जाऊ नको. माझं डोकं फिरतं." अवंतिका म्हणते "मी आहे म्हणून टिकले या घरामध्ये. दुसरी कोणी असती तर कधीच निघून गेली असती. आणि काय हो, कोणासोबत एवढं चिडून फोनवरती बोलत होतात, बाहेरपर्यंत आवाज येत होता. कोणाचा तुम्हाला एवढा राग आलाय?" तर अजिंक्य म्हणतो "एकतर माझं प्रोजेक्टचं काम मार्गी लागत नाही आणि तुम्ही बायका घरामध्ये अशी खलबत्त करता. तुला लाज नाही वाटत का ग अवंतिका? घरामध्ये अशी घरपुडची कामं करतीस. हे असले कामं केल्यावरती मला राग नाही येणार तर काय होणार आहे अजून? कामाचं प्रेशर काय असतं ते तुला कळणार नाही. तुझं निम्म आयुष्य तर घर फोडण्यातच गेलं." अवंतिका म्हणते "या घरामध्ये माझी केअर सुनीसारखी अवस्था झालेली आहे. नवरा तर काय मला विचारतच नाही. त्याचं तर काय माझ्यावर प्रेम पण नाही. तरी सुद्धा त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालायचं आणि गावभर मिरवायचं. तुम्हाला नाही कळणार की माझ्यावरती काय प्रेशर आहे ते, काय माझी मनस्थिती आहे ते." तर अजिंक्य म्हणतो "अगं तू तर कधीच प्रेम माझ्यावरती केलं नाही. तुला काय कळणार आहे प्रेम काय असतं ते." असं म्हणून अजिंक्य तिथून निघून जातो. पुढे अमय हा दादासाहेबांकडे येतो आणि तो सांगतो की "दादासाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या शांताराम गवसला शोधून काढले आणि त्याला कोठारामध्ये डांबून ठेवले. पण त्यांनी आम्हाला अजून काहीच सांगितलं नाही." दादासाहेब म्हणतात की "चिरंजीव, तुम्ही माणूस बरोबर उचललाय ना?" तर अमय म्हणतो की "हो, बरोबर उचललाय." त्यांनी मान्य सुद्धा केलं की ते सिम कार्ड त्याच्याच नावावरती आहे आणि त्याचंच नाव शांताराम गवस आहे. तर दादासाहेब म्हणतात "मग आता त्यांनी बोलायला हवं ना? मग आता काय बाकी राहिले?" तर अमय म्हणतो "त्यांनी मान्य केलं की तो शांताराम गवस आहे, पण तो म्हणतो की त्याने तो व्हिडिओ पाठवला नाही." तर दादासाहेब म्हणतात "आवाज गोड गोड बोलून चालणार नाही. त्याचं तांबडी सोलून काढा. अशांना चांगला हिंगा दाखवला हवा. ते सहजासहजी असे गुंड बोलत नाहीत." तर अमय म्हणतो की "दादासाहेब, तो कोणी गुंड नाहीये. तो साधा एक भाजीवाला आहे." दादासाहेब म्हणतात "इथंच तर तुमचं चुकतं अमय. अहो, हे असलेले लोक असंच बोलतात. त्यांना चांगली चांबडी सोलून काढल्याशिवाय ते काही बोलणार नाहीत." तर अमय म्हणतो की "आम्ही त्याला बोलणं करायचा एकदा प्रयत्न करू दादासाहेब." हे सगळं काही माईसाहेब ऐकत असतात. पुढे दादासाहेब म्हणतात "त्याला चांगलं बोलतं करण्यासाठी त्याला पुलसा खाक्या पण दाखवा आणि त्याची चांगली सोलून काढा. बघा तो बोलतो की नाही." अमय म्हणतो "ठीक आहे दादासाहेब, आम्ही प्रयत्न करून बघतो." आणि अजून एक सांगायचं होतं, या सगळ्या गोष्टींमुळे ईशा नाराज झाली. ईशाचं म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर इथून लंडनला निघून जाऊ. दादासाहेब म्हणतात "काय आहो चिरंजीव, तुम्हाला आता बायको सुद्धा मॅनेज करता येत नाही का? लग्न झालं तुमचं." तर अमय म्हणतो की "दादासाहेब, मी तिला मॅनेज कसं करणार आहे? माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मी तिला असं फसवू नाही शकत आहे." तर दादासाहेब म्हणतात "अहो, तुम्हाला फसवायला कोण सांगतंय? अहो, आश्वासनं द्यायची, स्वप्न दाखवायची, एवढं सुद्धा तुम्हाला करायला जमणार नाही. आता तेही आम्हीच करू." तर अमय म्हणतो "पण दादासाहेब, असं खोटं बोलून चालणार नाही. मी तिला आधीच म्हटलं होतं की आपण लंडनला जायचंय." तर दादासाहेब म्हणतात "थांबा जरा. आता आमचं एक काम निस्तरू द्या. मग ते पाहू. तर तुम्हाला जर जमणार नसेल ईशाला समजवायला, तर आम्ही ईशाला समजावू. तुम्ही जावा आता इथून." असं म्हणून अमय तिथून जातो. पुढे माईसाहेब ह्या जग्गू मामाकडे येतात आणि त्या म्हणतात की "अरे जग्गू, तो जो व्हिडिओ होता ना, आम्ही दुर्गाला डोंगरावरून खाली ढकलून गेल्याचा, तो व्हिडिओ ज्यानं कुणी दादासाहेबांना पाठवला, तो माणूस आता दादासाहेबांच्या ताब्यात आहे आणि या कामामध्ये त्यांना अमय मदत करतात. ते साळुंके आणि अमय यांनी मिळून त्या माणसाला डांबून ठेवलेलं आहे." तर जग्गू मामा म्हणतो "अगं तायडे, म्हणजे अमयला हे सगळं काही माहित असेल, त्याने तो व्हिडिओ पाहिला असेल." तर माईसाहेब म्हणतात "नाही, नाही, असं होणं शक्य नाही. त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांना आमच्याबद्दल काय वाटेल, असं होता कामा नये." तर जगू मामा म्हणतो "मग आता काय करायचं तायडे?" माईसाहेब म्हणतात "आता तो जो कोणी माणूस यांनी ताब्यात घेतलेला आहे, त्या माणसाला आपण ताब्यात घ्यायचं."
तर जगू मामा म्हणतो, हो तसंच करूया. आणि काही झालं तरी आता अमयला तू तुझ्यापासून तुटून देऊ नकोस. तो अभिषेक आधीच त्या बायकोच्या प्रेमापोटी वेडा झालेला आहे, पागल झालेला आहे तो. आता हा पोरगा सुद्धा हातातून गेला तर आपलं काही खरं नाही. मायसाहेब म्हणतात, नाही असं होणारच नाही. कधी जग इकडचं तिकडचं झालं तरी सुद्धा माझी दोन्ही मुलं ही माझ्यापासून दूर जाणार नाही. काही झालं तरी मी माझ्या पोरांना माझ्यापासून लांब जाऊन देणार नाही. पुढे अवंतिका तिच्या आईला फोन लावते आणि ती म्हणते की मम्मी, एवढी वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण ह्यांच्यामध्ये काडीचा फरक पडलेला नाही. असं वाटतं सरळ तुझ्याकडे निघून यावं, आता इथं मला राहवत नाही. असं म्हणत असताना अवंतिकाला मेसेज येतो. ती म्हणते की मम्मी, मी तुला नंतर फोन करते, मला एक मेसेज आलाय. असं म्हणून ती फोन ठेवते आणि तो व्हिडिओ मेसेज पाहते. त्यामध्ये दमयंती आणि अजिंक्य राव यांचे सीन्स असतात. ते पाहून अवंतिकाला कळतं की अजिंक्य यांचं बाहेर अफेअर चालू आहे. पुढे दुर्गा ही बेडरूम मध्ये येते. ती अभिषेकला म्हणते की अभिषेक, मला तुझ्यासोबत बोलायचंय. अभिषेक म्हणतो, मला काहीच बोलायचं नाहीये. दुर्गा म्हणते, प्लीज अभिषेक, एकदा माझं म्हणणं काय आहे ते ऐकून घे. अभिषेक म्हणतो, मला नाही काही ऐकायचं, आता बाद झालं हे बोलणं, एकमेकांना कारण देणं. दुर्गा म्हणते की प्लीज अभिषेक, देव सुद्धा एक चूक केलेली माफ करतो. माझ्यासाठी फक्त एक ऐकून घे. तुझं जर माझ्यावरती खरंच प्रेम असेल तर एकदा ही डायरी वाच, आणि या डायरीमध्ये माझी कारणं नाहीयेत, तुझ्या प्रश्नांची उत्तर आहेत. असं म्हणून ती अभिषेकला ती डायरी देते. इकडे शांताराम गवसचा गळा आवळून त्याला मारून टाकलं जातं. आता इथे कोणी त्याचा गळा आवळला हे दाखवलेलं नाही. इकडे अभिषेक दुर्गानं दिलेली डायरी वाचत असतो. त्यामध्ये दुर्गाबद्दलचं सगळं काही असतं. तिचं बाबासोबत तिचं बोलणं, त्याचबरोबर पुढे तिच्या बाबांनी दादासाहेब मोहिते यांच्या कानाखाली मारलेली असते आणि दादासाहेबांनी विश्वासराव देशमुख यांना वॉर्न केलेलं असतं की तुला ही आमदारकी आता महागात पडेल की नाही. हे सगळं काही अभिषेक या डायरीमधून वाचतो आणि आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.